कमला 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 हसकाव घरी. कमला माय कशी आहे बाई? आवाज देत नाही, किती जोराने हाका मारवली तरी. कमला 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 काय पुरी कमला कमला. अरे काय झालं? इकडे आहो मी म्हणलं, इकडे आहो मांग. पा इकडे आहे का तू? मी घरात नाही आवाज देऊ राहिली. अव किती हाका मारले बिचारे म्या. कोणी घरात नाही तर आवाज द्यायला तयार नाही. दरवाजा उघडा आहे तुमच्या घराचा. मग आता ना पोरग होतं ना घरात नाही, त्यानं आवाज दिला नाही का तुम्हाला? पोरग होतं ना म्हणलं. कायचं माय कोणीच नाही. किती मार कल्ला करून राहिली मी, कमला कमला कमला. कोणीच आवाज देऊन नाही राहिलं. मग पाहिलं का? पळायला असून कुठे गेलं असून कुठे. पाय दरवाजा उघडाच ठेवला आणि गेलेलं कसं कुठे. लस कुची नाही कसं. लस बदमाश आहे पोरग. काय होतं म्हणलं? काय होतं? काय म्हणलं? काय नाही, मी म्हणत होती वाटीभर साखरा पाहिजे जरासा. हो चहा ठेवाले यायले. आमच्या कशी चहाची तलब लागली तर साखरच नाही घरात नाही. दुकानात गेली तर दुकानात नाही, साखरा नाही. तर म्हणून म्हणलं चला गळ्या मागाव कमलालेच. हो दे बरं एक वाटीभर साखर. तुला मग आल्यावर देऊन देईन मी साखर आणल्यावर. काय माय कसं गाव आहे तुमचं? साखरा नाही काय नाही, कोणाच्या घरी साखरा नाही. महापुरीच्या घरी साखरा नाही आणि बाई तुमच्या घरी नाही गाव साखरा. कसं गाव आहे? कसं दुकानदार आहे गावातला? साखरा नाही फाखरा नाही. बाई तुझ्या घरी तर आहे ना साखर? का आणला मला फिका चहा पा झाले? नाही मावशी, हाय मा घरी साखर आहे. कालच आणला मा पतीनं. बापा बाबा बाबा पती कधीपासून पती? कायचा पतीन पती? त्याला तुझ्या पोळे खायला जाय म्हणलं झाला का? ते ऍसिडिटी होती त्याला, ऍसिडिटी. मग आता समोसे कचोऱ्या खाते ते बाबू तिकडे स्टँडावर जाऊन. ते मग कायचा पती? बाई न कायलेच आणले बुडील चहा प्यायले. भांडणं लावते नाही घरानं लोकांच्या. नीला नसाने बुडी आहे. हो ना, कायलेच आली आमच्या गावात. काय म्हणू अय निळ्या साडीवाली बाई. तुझे नाव काय म्हणलं? तुझे नाव काय? शांताबाई. शांताबाई आहे नाव माय. हो असं असं. शांताबाई आहे का? बरं बरं. मग जराशी म्हणलं सुधी राहणे. मग लायकीत राहणे म्हणलं. बळबळ काय करू राहिली का? शिवाय देऊ राहिली का म्हणली तू? काय म्हणून राहिली होती तू आता? काय म्हणून राहिली म्हणलं? मला मला पाहून काय म्हणून राहिली तू? काय बळबळ केली तू? शिवाय दिल्या म्हणलं. आता माय अरे बापा. मावशी म्या काय म्हणलं तुला? म्हणलं बाबा तुला काहीच नाही म्हणलं म्या. बापा बापा बाबा पाय पुरी. पाय 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 मला मावशी म्हणून राहिली. पाय 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 पाहिलं काची आईच्या वयची हवं मी मला मावशी म्हणते. पाय बरं पाय पाय सोबत काही हे जाडी गब्बीले. पाय ना किती खाऊ खाऊ सुधारलेलं काची. आणि मग मला मावशी म्हणून राहिली. ढेरपुटी. काय म्हणलं तू? काय म्हणून राहिली तू? लगा पाहुणी असतं पाहुणीसारखं राहणं म्हणलं तू. का चापटीची खालीच पाडीन म्हणलं तुला. नाटकं नको करू म्हणलं. अंगावर का बशीन ना तर कॅकून कॅकून करशील ना, मरून जाशील ना मटकन. मला ढेरपुटून गिरपुटी करू राहिली. चापटींनी लस मारीन कुत्रे. बापा बापा पाय परी. पापा पाय पाहुणे कुत्र्यान कित्रे करू मी कुत्रे आहो का? कुत्रे आहो का म्हणलं मी? बापा सोबती या बाईले. असं असं म्हणत असते का पाहुण्याले? मुकिरा आवाज वाढू नको म्हणलं. हे टायत नाही माझू नको तू. गल्ली हे नको करू तू. बाबा भांडण नको करू मला सांगा. एका चापटीतनी खाली पाहिजे म्हणलं तुला मुकिरा. बापा बापा काय खरं नाही दिसून राहिलं माझ्या बुड्डीचं. बापा हो हानते शांताबाई तिले. पाहिलं होतं म्हणलं लग्नात नाही. लग्नात नाही आलते ना मी. लयच भांडणं करत होतो. आता हे तुझं गाव नाही म्हणलं. आमचं वय आमचं. हो आधी हय की नाही करणार. बाया बोलवून असं ठोकीन ना तुला. डबल वळकून येणार कोण होईन का व्हायचं. नाटक नको करू तू. मला सांगू नको पंगा घेऊ म्हणलं. काहीच नाही करत तू. तू जाडी आहे धमक्या देऊन राहिली का मला? काहीच नाही करत कोणी. मग लेडी डॉन हा म्हणलं. लेडी डॉन मा काळातली. नासके पिकू राहिली ना म्हणलं. केस पांढरे झाले ना तरी लेडी डॉन म्हणून राहिली स्वतःले. मी का कमी आहो का? लेडी डॉन पेक्षा भारी हो म्हणलं. उरावर का बसली ना मटकन मरून जाशील म्हणलं. तुला आता सांगून ठेवून देऊ राहिली. मला सांगा काय पंगा घेऊ नको. राहू दे ना बापा. भांडण करायला का तुम्ही? काय आले? शांताबाई तुला साखरा पाहिजे ना? घे माय साखरा घे पटकन आणि चालली जाय बरं. उडीच्या नांदी नको लागू. मावशी मावशी इकडे इकडे चहा पी आणि चालली जाय तू पण. हो भांडण करू नको इकडे. मग चल बाबा या जाळ्याबाईच्या नांदी काय लागाय पुरत नाही. खरंच हे माऊरावर बसली मरून जायची मी. हो हिच्या संग काय भांडण करायला पुरत नाही. हो आता तू काय करून राहिली? तू काय करू राहिली? काय बळबळ करू राहिली तू? काय करू राहिली? मला शिवाय देऊ राहिली का तू? म्हणत नाही. उगीर वाटणे. काय करू राहिली तू? बोल बोल फटकन बोल. नाही तर एका चापटीत खाली पाहिजे. बोल फटकन काय करू राहिली तू? राहू दे ना शांताबाई. राहू दे ना. काय भांडणं करता? राहू दे ना. पाहुणी होईन ते. राहू दे बरं. मग पाहुणी होतं पाहुणी सारखे राहू ना ते ना. काय मला ढेरपुटून गिरपुटे करू राहिली. शोभतं का असं बोलणं? शोभतं का? बाईला काय काय म्हणून राहिली बाई? हो ना मी.
जाऊ दे बाबा, माफी मागा लागन. आईच्या संग पंगा घ्या परत नाही. हो सांग ना वा, ए बुडगे खेटगे, सांग ना तू. बोल 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 फटकन बोल, बोल लवकर. हा अरे बाई, अहो मी तुम्हाला शिव्या नाही दिल्या ना, शिव्या नाही दिल्या मी काय म्हणलं बा, बाईला सुद्धा म्हणलं हिच्या संग काही पंगा घ्या पुरत नाही म्हणलं. बिनका मी हिच्या संग भांडणं करून राहिली म्हणलं मी, असं म्हणत जाऊ मी. हो तुम्हाला शिव्या नाही दिल्या बा, शपथ नाही दिल्या शिव्या. हो शिव्या, तुला की नाही म्हणलं शिव्या द्यायची. दे ना दे ना दे ना, शिव्या देऊन पहा बरं. देऊन पहा म्हणलं मला, सांगतो मग तुला. दे ना, दे एखादी दे बरं, दे ऐकू दे मला. दे ना दे, त्या गावात तुला शिव्या देस तू, आता इथे दे बरं कशी देत पाय तुम्ही. नाही नाही नाही, शिव्या देणं सोडलं मग सोडून टाकले शिव्या देणं, आता नसू देत मी. हो शिव्या सोडल्या मी. हो असं सोडल्या नाही, बरं झालं सोडल्या. तोंडातून शिवी जर निघली असती ना आज, तुला फनकन मार वपली असते काना खाली. हो नाही बा, माझ्याशी काऊन करता बा, पाहुण्याला मारता का तुम्ही? असं नको करतो. आता कशी आली काल्यावर मग बाबू, पंगा नको घेऊ म्हणलं. शांताबाई म्हणते शांताबाई. हा हो माय शांताबाई, जाय तू जाय. बाई देव बरी एक वाटी साखर दे, जाऊ दे माय. हो पाहू दे. चला बाई शांताबाई, चला बरं, घ्या पटकन एक वाटी साखर, जा माय. हो शांताराम भाऊ तिकडे वाट पाहत येतील. मग जा पटकन. हा आले आणतो तू अशा बायाला चाय फेर आले. हिची चाय प्यायची तर लायक आहे का? काय आणलं तो इले? काम ना काम उग जाऊ द्या, काय होत नाही. पाहुणे मग आपल्या हिची माय वय ना ते, मग आपल्या यमुनीची. मग हो माहित आहे मला यमुनीची माय वय म्हणून. लय नसानी आहे बुडी. मग आणत जाऊ नको इले, भांडणं लावते घरा नाही. मग जाऊ दे, आता डबल कोण आणते. मग चला घ्या बरं एक वाटी साखर, आणि चला शांताराम वाट पाहू राहिले. मग हो चल दे चल. माय बाई कमला, घर तर मस्त आहे होते. घर मस्त आहे मस्त. हो बाहेरून पा कसं आहे, अंदरून तर लयच मस्त आहे. हो ना हो ना, मस्त आहे. हो तुमच्या आशीर्वाद आहे ना. हो मा पुरीचं घर पाय, तुझ्या घर पाय, मा पुरीचं घर पाय ना कसं आहे त्याचं घर. उलटी बसाय जागा नाही, एक पलंगाशिवाय दुसरं काही सोपा नाही, काय नाही. असं बसायला टीव्ही नाही, घरात नाही, काय नाही. काय कमाई करते होते? काय कामाला जाते का नाही म्हणलं ते? ना हो जाते. हो मानवरा आणि ते हो दोघं जण जातात ना कामाला. मग दोघं जण जातात तर मग तुमच्या घरी पैसा काऊन नाही, महापुरीच्या घरी पैसे काऊन नाही? मग काय करते ते पैशाचं? काय गंजीपत्ता का दारू गिरू पिते का काही? गंजीपत्ता खायते का बाबा? हो मग सांगा लागते काय ते. मग दारू पिते तर गंजीपत्ता खायते. मग काय गोष्ट करून राहिली बाबा, दारू पिते गंजीपत्ता खायते का? मला माहित नव्हतं हे. बरं झालं तुला सांगितलं, म्हणजे आता रिपोर्ट द्यायच्या वेळेस का नाही त्याच्यात असं लिहिता येईल ना, नमूद करता येईल हे दारू पिते गंजीपत्ता खायते पुरे तारात देते, आहे का नाही? असं लिहावं लागलं ना त्यात नाही. बरं झालं सांगितलं तेव्हा मला. हो म्हणजे रिपोर्ट देता काय तुम्ही? बाबा राहू द्या ना बापा. मावशी काय रिपोर्ट करता बिनकामी भांडणाचे कर? राहू द्या ना म्हणलं. नाही व माय, तुला काय माहित आहे मापुरीला किती त्रास आहे? मग जराशी सुखात नाही म्हणलं. मग उठलं की सुटलं काम करावं लागते तिला. जराशी काहीच नाही म्हणलं, आराम नाही तिला म्हणलं, जरासा जीवाले. मग करा मग बाबा तुमच्या मतानं. आता मी काय बोलू शकतो बाबा त्याच्यात? नाही आहे की नाही? तुमच्या घरगुती भांडण आहे, आपण बाहेरच्या माणसानं कसं बोला, आहे का नाही? हो आणि बाहेरच्या माणसानं पळू पण नका. जे कोणी बाहेरचा माणूस आमच्या घरच्या भांडणात नाही पळत, मग मी हा ते आहे. मग हो कांती संग पंग घ्यायचंच नाही म्हणा. हे आताची लेखाची ढेरपुटी शांतीच ना. शांताबाई लय उगीर आहे म्हणलं, ते लय उगीर वाटाणी आहे म्हणलं. मग आलती मा गावात नाही. मग पुरीच्या लग्नाच्या वेळेस एवढी भांडणं करे म्हणलं, हिनंच भांडणं केले म्हणलं जाणून घ्या आमच्या संग. काय सांगून राहिली हे मला म्हणून राहिली भांडणं करते म्हणून. आता पाहुणी माणूस आहो मी, म्हणून मला जास्त काही बोलता नाही आलं तुमच्या गावातनी. हे आमच्या गावातनी पाहिजे असते. नाहीचे सालपट लांबवले असते ना, त्या नावाची कांताबाई नसतं म्हणलं मी. म्हणजे का नेमकं भांडणं कशी झाली तुमच्या गावातनी? कशाहून झाली ते भांडणं? अव काय सांगू आता. हे म्हणलं हे बाईच नसानी होती. पाणी आण, बुंदी आण, अमुक आण, टमुक आण. अरमान सबनाचं जेवण झालं, हिचंच जेवण राहिलं व्हायचं. मग एवढी खात असते का कुठे? मग लेकरं म्हणलं वाळू कटायला होते म्हणलं तिला, आम्ही वाढत नाही म्हणे. मग एवढं खाणं असते का कुठे? मग नाही व मामा, कमीच जेवण आहे द्यायचं. मग आता आमच्या संग वावरत नाही येते ना, मग 2 पोळ्याच्या वर पोळी नाही आणत. मग कमीच जेवण आहे द्यायचं, काही कमी नाही. असू दे एखादी पंगत पाय कशी खचाटून भिडते. मग नाही व माय मावशी, पंक्तीतली पण 2च पोळ्या खाते. नाही तुला काय वाटून राहिलं? मी खोटी बोलून राहिली नाही म्हणजे मी खोटी ते खरी आहे का नाही? असं वाटून राहिलं तुला? नाही व माय मावशी, तसं नाही वाटून राहिलं मला. पण ते 2च पोळ्या खातात ना, ते मला माहित आहे ना. मग आता खात असेल मग 2 पोळ्या. पहिले खचाटून भिडे म्हणलं ते. मग काय सांगू तुले, मग जमीन दिले 5 आणि 6 पोळ्या लागे. मग काही 7-8 पोळ्या खाय. मग आमच्या पुरीच्या लग्नाच्या वेळेस 8 पोळ्या खाल्ल्या होत्या तिनं. मग काय माहित नाही बाबा, पहिले खात असेल तर काय मालूम. पण हो म्हणून जेवढी सुधरल्या वाटते जाडी जुडी नाही.
मग काय सांगू तुले, मग म्हणून सुधरला एवढी. हो तिचा नवरा वाला आहे का नाही, वाला आहे का नाही, तिच्या अंगावरचं कातळ खाल्लं हिनं. मग काय सांगू तुले. कातळ म्हणजे कातळ खाल्लं म्हणजे काय समजलं नाही बा मला. हो कातळ म्हणजे पहिले हे काही कामाला जाय नाही, घरी बसणं खाणं नागणंच होतं इले. हो हिच्या नवऱ्यालाच कामाला पाठवू, त्याला कामाला जा आणि मला खाऊ घाल. हा असंच होतं हिचं. हो आणि ते काम करू बिचारा वायला. हो त्याच्या अंगावर काही कातळ राहिलं नाही. हो शांतारामच आहे ना हिच्या नवऱ्याचं ना, हा ते टोपीवाला मिशावाला. हो 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 शांताराम भाऊ हो तेच होतं. मग सबन मला माहित आहे गावातलं, मग कोण कसं आहे काय असं. हो सबन माहित आहे, सबन हिस्ट्री एक माहिती आहे मला गावातले. मग असं का. मग आणि तुमच्या गावात ते बुडा आहे का, ते बुडा आहे का मेलं म्हणले ते. हा ते काळी घेऊन चालते, उच्ची बिडे फुकते ते. हा ते वायला बुडे ते. हो आहे का ते, आहे का लंबई तोंड बुडे ते, आहे का ते मेलं. आहे ना ते. हो हो हाय बुडा आहे ना ते. हो काय नाव आहे त्याचं, नाव काय म्हणलं त्याचं मी भुलली, माझ्या ध्यानात होतं पण भुलली मी ते नाव. त्याचं नाव त्या बुडाचं नाव धोंडीराम आहे ना, धोंडीराम. हो धोंडी हो धोंडीराम म्हणते त्याईले. असं धोंडीराम आहे का. हो धोंड्या हो म्हणलं काय सांगू तुले. नीरा आमच्या पोरीच्या लग्नाला आलता का नाही, नीरा बुड्याकडे पाय म्हणलं ते. हो काय सांगू तुले, नीरा बायाकडे पाय म्हणलं ते बुड. हो एवढं मज्जा आहे ते बुडग. हो नाही बा माय काही बोलू राहिला बाबा तुम्ही. हट असं नाही बाबा ते बुड. मग त्या बुडाचं वय काय नाही हे काय हट असं नाही बाबा ते. आमच्या गावात तसं काही झालं नाही बाबा अजून. मग चांगलं आहे बुडाचे. मग नाही म्हणजे तुला काय वाटतंय मी खोटं बोलून राहिली आहे ना. हा नाही बा मावशी तसं काही नाही पण आज लोक तर आमच्या गावात कसं झालं नाही बाबा. हो काही म्हणलं नाही कोण. मला माहित आहे गावातलं कोण कसं आहे ते. मग नखरे लोक आहेत त्या गावातले. मग दिसलं नाही मला ते. हो आली 2 दिवस झाले पण दिसलं नाही मला ते. कुठे असते म्हणले ते बुडग. काही नाही वट्यावर असतेच बसेल. हिंटत नाही गावात नाही काही नाही. आता काम गिम काय होत नाही आता पहिले सारखे वय झालं तर. पोरग तर मला वाटतं द्यायचं पण नातू होतं द्यायला. हो नातू त्याचं झालं का लगन. नाही त्याचं राहिलं त्याचं लगन. हो राहिलं. हो ते काय काम करते का, नोकरी आहे का ते. मग आहे आमच्या गावात एखादी पोरगी नोकरीवर असेल तर देतो त्याला. मग असेल तर नाही नोकरीवर तर नाही ते पण मेहनतीले आहे. हो मेहनती आहे बिचारा. रात दिवस वावरात जाते, पिक काढते मस्त पैकी. बागायतदार शेती आहे मस्त. नोकरीवाल्यापेक्षा दमदार कमाई करते. हो असं पाहायला लागेल त्यासाठी पोरग चांगलं वाटतं मला. पाहाय तुम्ही हाय आमच्या गावात एक पोरगी काढतो मी त्याचा विषय. हो बरोबर काढा ना मग. काढा मी बोलतो त्याच्या संग. मग हो लग्न करतं का म्हणतो, हाय म्हणतो पोरगी. मग आहे का नाही. हो भेटू त्याले. माझ्या नाव सांगतो त्याले. हो ते कांताबाई आली म्हणा त्याच्या गावची पोरगी आहे म्हणा, करतं का म्हणा. हो चांगली दिसाय सुंदर गिंदर आहे मस्त पोरगी. काहीच टेन्शन नाही. हो कामाची गिमाची आहे मस्त. हो बरं बोलतो ना मग. बोलतो मी त्याच्या संग. हो बरं येऊ का मग मी आता. बरं चहा मस्त झालतं बरं. बोललीच होती मी. चहा मस्त झालतं म्हणलं 1 नंबर. हो अद्रक इलायची मसाला टाकला होता. हो बरं येतो मग मला रिपोर्ट द्यायला जायला लागते ना पोलीस स्टेशनात मी. मग गुणवंताच्या नावानं मग पुरीच्या नवऱ्याच्या नावानं. मग किती भांडणं केलं मला सांग काल रात्री. मग तुम्हाला माहित नाही काय भांडणं काय झाले तुमच्या घरी. माहित नाही बाबा. हो माहित नाही. मग बाबा किती भांडणं झाले, किती शिव्यान गिव्या दिल्या मला. मग चोट्टेन गिट्टेन हरामखोर मला गेलं म्हणलं त्यानं असं म्हणत असते का सासूले. मग आता त्याच्या नावाचा रिपोर्ट दे तुम्ही त्याला. नाही जेलत नाही घातलं ना. मग काय म्हणलं मला नावाची कांती नाही म्हणलं मी. मग चालतं का मला सांगू तू येतं का रिपोर्ट द्यायला. आम्हाला माहित नाही पोलीस स्टेशन कुठे येतं तुमच्या गावचं. येतं का. नाही बाबा आपण येत नाही. मी येत नाही बाबा. काय मी नाही पडत त्या भानगडीत नाही. हो तुमच्या घरगुरती मॅटर आहे तुम्ही पाहून घ्या. हो नसले त्या नावाची खराबी मलेच लोक बोलायचे तू काय गेलती म्हणायची संघ आहे का नाही. हो माय बरोबर आहे बाबा. हो काही कामं नाही गावातले लोक. तू तरी मला जराची बरी वाटली. चांगली मुलगी आहे तू. हो चाल येतो मग मी. येतो. हो घे जराची काळजी गिळजी घे. नवऱ्याचं ऐकू नको म्हणलं. तुला सांगू राहिली मी तुझ्या मतानच करत जाय. तुला जे काय करायचं ते करत जायचं. नवऱ्याचं ऐकायचं नाही बिलकुल. हो आता मला रिपोर्ट द्यायला जायला लागते त्याच्याने मी घाईत नाही. नाहीतर तुला सबन शिकवलं असतं नवऱ्याला कसं काबू करायचं. त्याच्या मतानं कसं ऐकायचं नाही. त्याला कसे रट्टे द्यायचे ते सबन शिकवलं असतं मी तुला. पण सध्या माझी टाइम नाही. टाइम आला की मी तुला शिकवीन. हो शिकव जा. हो ठीक आहे मग येतो मग. हो येतो मी. हो या